महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक महत्वाची घडामोड घडली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले। ही एक साधी घटना वाटत असली तरी राज्यात सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। या प्रवासानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना फोन केला आणि या सगळ्या घडामोडींमुळे राजकारणात आता नव्या चर्चेला तोंड फुटलंय। नक्की काय आहे हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला होता आणि त्यांच्यावर मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुग्णालयात गेले होते। ते निघाले तेव्हा त्यांच्या गाडीत संजय दिना पाटील बसले होते आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील हे जुने सहकारी असल्यामुळे हा प्रसंग सामान्य मानता येईल, पण राज्याच्या सध्याच्या राजकीय वातावरणात कोणतीच गोष्ट इतकी साधी असू शकते असं नाहीये। दरम्यान या शिंदे आणि संजय दिना पाटील यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना फोन केला। यावेळी त्यांनी पाटील यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस केली आणि अपघाताबाबतही चौकशी केली आणि या संभाषणाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला। तर उद्धव ठाकरेंनी केलेला हा फोन म्हणजे फक्त विचारपूस होती असं पाटील गटाकडून सांगण्यात येते। मात्र काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा पक्षाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा संदेश होता, म्हणजेच उद्धव ठाकरेंचं त्यांच्या खासदारांकडे लक्ष आहे असं दिसतंय। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी खळबळ उडवली आहे। यात प्रामुख्याने ठाकरे गटाचे खासदार टार्गेट असतील असं सांगितलं जात आहे। त्यामुळे ठाकरे गटात दुसरा मोठा राजकीय भूकंप होण्याचे दाट शक्यता असून राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा प्रयत्न आहे असं बोललं जात आहे। आता तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात ठाकरेंच्या खासदारांसोबत एका कंपनीच्या आवारात पहाटेपर्यंत बैठक घेतल्याचं वृत्त समोर आलेलं आणि या बैठकीत संजय दिना पाटील, अरविंद सावंत यांच्यासह विदर्भातील संजय देशमुख, मराठवाड्यातील नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीची चर्चा रंगली। मात्र ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे यांनी बैठकीचा इन्कार केलाय। परंतु एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी वर्धा येथे बोलताना सांगितलं की ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि येत्या एका महिन्यात ऑपरेशन टायगरचा प्रत्यय सर्वांनाच दिसेल। शेवटी काय, थोडक्यात सांगायचं झालं तर संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या आजारपणाच्या निमित्ताने घडलेला हा प्रवास एका नजरेने पाहिला तर सामान्य वाटतो, पण गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळ त्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे। त्यामुळे संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पुन्हा उधाण आलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।